असं असताना आता जे केशवजी बोलले की दर मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मोठे प्रवेशाचे कार्यक्रम होत असतात, कारण मी तिथेच राहतो समोर मुंबईत. परंतु भारतीय जनता पार्टीचे मंत्री ह्या लोकांना कसं प्रेशर करतात, काय प्रलोभनं देतात, याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. या कार्यकर्ते कोणी लगे उठलं लगे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आलं मला प्रवेश करा असं म्हणत नसतात. असं कोणी उठलं चला आता भारतीय जनता पार्टीचा मंगळवारी 12 वाजता प्रवेश आहे, भारतीय जनता पार्टीनं जसं शॉपचा टाइम असतो ना 7 ते 5 उघडं 10 ते 5 उघडं, तसा मंगळवारी प्रवेशाचा वेळ असं दुकान उघडं ठेवलेलं आहे. कोणी स्वतःहून तिथं जायचं आणि माझा प्रवेश करा असं म्हणत नसतं. भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे खासदार काय काय बाकीच्या पक्षातल्या लोकांना प्रलोभनं दाखवतात, प्रलोभनाला नाही बोललं तर दम कसे मारतात, प्रशासनाची यंत्रणा पोलिसाची यंत्रणा त्याच्याविरुद्ध कशा पद्धतीनं वापरतात, याचे शेकडो उदाहरणं माझ्याकडे आहेत. आणि मग शेवटी नाईलाज असतो, कित्येक लोक गेले हे मला मान्य आहे. पण तुझे केशवजी म्हणतात की आमच्याकडे आले आणि आमच्याकडे प्रवेश केला, असं कुठंच नाही होत. प्रत्येकाचं काय काय दुखणं आहे, काय काय नसा यांनी दाबल्या ह्या आम्हाला माहिती आहे. कुठं तरी कोणाची नस कोणी काय आज धुतलेला नाही आहे. त्यामुळे कुठं नस दाबायची हे बरोबर दाबतात, यांचे नेते स्थानिक दाबतात, कित्येक गावगाव सगळ्याचं हे करतामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीनं नैतिकता आता दुसऱ्या पक्षाला शिकवायची गरज राहिलेली नाही आहे. अजितदादांच्या बरोबर असलेले नवाब मलिक यांच्याविषयी किती यांनी केलं. आता नवाब मलिक कोणते अजितदादाच्या पक्षात आहे ना, आहेच ना अजितदादांच्या पक्षामध्ये. काय करू शकले अजितदादांचं, हे काय करणार. नवाब मलिकांना उमेदवारी दिलीच ना. हे नवाब मलिक आमच्यासोबत असताना यांना दाऊद बरोबरची उपमा दिली, मांडीला मांडी महाराष्ट्र बरोबर बसतात अशा प्रकारे झालं. आता नवाब मलिक अजितदादा बरोबर आणि अजितदादा तुमच्यासोबत आहे. दानवे तुमचे मुद्दे कळले. उपाध्याय तुम्ही दानवेंच्या मुद्द्यांना उत्तर द्या आता. सगळ्यात पहिल्यांदा इतिहास खरंच म्हणजे अंबादासजी दानवेंचा इतिहास त्यांना पूर्ण माहिती आहे, पण तो सांगता अर्धवट का सांगतात मला माहिती नाही. 2019ला ज्यावेळी निकाल लागला आणि निवडणूक पूर्व युती होती त्यावेळी वारंवार प्रयत्न करूनही उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीसोबत यायला तयार नव्हते. आणि त्याच्यानंतरनं त्यांची चर्चा ही काँग्रेससोबत ऑलरेडी सगळ्या ते रेकॉर्डवरती आहे, सगळं ऑन रेकॉर्ड आहे, काँग्रेस आणि शरद पवारांसोबत सुरू होती. त्यानंतर त्या नेहरू सेंटरवर बैठक झाली. इथपर्यंतचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतरची ती घटनाश्री हे राजकारण आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय केलं हे तर आपल्या लक्षात आणावं लागेल, रेकॉर्डवरती आणावंच लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कशी चर्चा काँग्रेससोबत सुरू केली, शरद पवारांसोबत कसे ते गेले, हे सगळं पहिल्यांदा घडलं. त्याच्यानंतर ती अजित पवारांच्या शपथविधीची घटना नंबर 1. नंबर 2 मुफ्ती मोहम्मद सईद वगैरे सगळ्या जे असं आहे की निवडणूक पूर्व युती भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात निवडणूक पूर्व युती होती आणि निवडणूक पूर्व युती ज्यासोबत असते त्या एक संकेत असतो की निवडणूक पूर्व युती ज्याच्यासोबत झाली आहे त्याच्यासोबत निवडणुकीनंतरही आपण राहिलं पाहिजे. इथे सत्तेसाठी उद्धव ठाकरे निवडणूक पूर्व युती मोडून गेले. नैतिकता जी सुटली मोडली ती इथे सुरुवात झाली. हे तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण 4 पक्षांमध्ये 2 विभागामध्ये हे विभागलेलं होतं. एक थोडाफार काही प्रमाणामध्ये संकेत, काही प्रमाणामध्ये काही गोष्टी पाळल्या जात होत्या. मला असं वाटतं की त्या उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस सोबत जाण्याने एक प्रकारे सगळ्या गोष्टी बदलून गेल्या, मोडून गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तिसरा त्यातला मुद्दा त्यांनी मगाशी सांगितलं की या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुफ्ती मोहम्मद सईदचा झाला. मुफ्ती सोबत आमची निवडणूक पूर्वी नव्हतीच. ज्यावेळी तिथे सरकार स्थापन करायची वेळ आली आणि कुठल्याही 2 पक्षांना सरकार स्थापन होत नव्हतं त्यावेळी आपल्या त्यावेळी ती युती झाली. त्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक पूर्वी युती होती, वेगळं आम्ही काहीतरी केलं असा विषय या ठिकाणी येत नाही. अनेक घटनांचं मी करतो. शेवटी असं आहे की मग मला सांगावं त्या पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्या मामूला कुठलं प्रलोभन अंबादास दानवेंनी दिलं. कारण अंबादास दानवे त्या ठिकाणी त्या फोटोमध्ये दिसत आहेत मला ज्यावेळी उद्धव ठाकरेंसोबत प्रवेश दिला होता त्यावेळी. तेव्हा असं कोणतं प्रलोभन पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या मामूला आपण दिलं की जेणेकरून त्याला प्रवेश दिला गेला. आम्ही तर अशी की प्रलोभन द्यायचा विषयच येत नाही. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्याला आम्ही पक्षात प्रवेश घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावेळी पाकिस्तान जिंदाबाद हम सब मुस्लिम एक है या घोषणा देणाऱ्या, दंगा करणाऱ्या, जिच्या कोर्टामधून फेटाळली गेली, तारीखवर माझ्याकडे त्याचा उल्लेख आहे सगळा, अशा व्यक्तीला जे पक्षामध्ये प्रवेश दिला जातो त्याला कोणती प्रलोभन दिली जातात, कोणती नैतिकता त्या ठिकाणी असते, कोणतं हिंदुत्व त्या ठिकाणी टिकवलं गेलेलं असतं.
त्यामुळे आणि दुसरं असं की राज ठाकरे का गेले ही वस्तुस्थिती आहे ना हो. याच सगळ्या याच्याबद्दल राज ठाकरे गेले होते. आज ते यावेत म्हणून किती प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेसला तो सोडलं गेलं. त्यामुळे सत्ता जिथे मी तर उद्धव ठाकरेंचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. नैतिकतेच्या गोष्टी करताय ना अंबादासजी. मी तर आता कालच मी ट्विट केलं होतं 2014ला ते भारतीय जनता पार्टी सोबत 2014 विधानसभे 10 वर्षात त्यांच्या भूमिका कशा बदलत गेल्या प्रत्येक वेळी याचं उदाहरण मी त्या ठिकाणी दिलंय. त्यामुळे मुळामध्ये नैतिकता ही जर थोडीफार राहिली असती तर महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं असतं. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. भारतीय जनता पार्टी होय भारतीय जनता पार्टीने युती आघाड्या केल्या पण आम्ही आमच्या टर्म्स वरती केल्या. आमची विचारधारा कायम ठेवून केल्या. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. आम्ही काँग्रेस सोबत जाताना तिथे हिंदुत्व वापरायचं नाही अशा प्रकारचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम पण आम्ही तयार नव्हता केला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. व कार्यकर्त्यांना आदर्श द्यायचे असतील तर ते नेतृत्वाने द्यायला पाहिजेत. आणि खरं म्हणजे संजय राऊतांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा सांगतो ते अतिशय हतबलतेने असं म्हणाले की एक मिनिट फक्त शेवटचं पूर्ण करतो की हतबलतेने म्हणाले की निर्लज्ज कुणाला म्हणावं. खरं म्हणजे ही युती जी काही ते काळपासून घोषणा करत आणि अतिशय आनंद सगळीकडे चालला होता ती किती खोट्या पायावरती आधारित आहे. कार्यकर्त्याला आजही आपल्या नेतृत्वाबद्दल विश्वास